नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण ह्या वर्षी जो बदललेला गुरु आहे, म्हणजे 1 जूनपासून गुरु कर्क राशीत येतो आणि तो पुढच्या जुलैपर्यंत आहे. जुलै 27 पर्यंत आहे, म्हणजे 13 महिन्याचा काळ. मग तर प्रत्येक राशीमध्ये गुरु बदल झाल्यानंतर त्या राशीला त्याचा फळ देण्याचा प्रकार कोणता आहे असा आपण विचार करतो. आज आपण बघणार आहोत की सिंह रास हिला त्या बदललेला गुरु आणि आत्ताचा बदललेला शनी यांची काय फळं मिळणार आहेत बघूया. घाबरून जाण्याचं कारण नाही, म्हणून केवळ आपण या गोष्टी शिकतो आहोत. आता कर्क राशीत गुरु आला म्हणजे आपण बघणार आहोत कर्क राशीत तो पहिला आहे, त्यानंतर मिथुन राशीला दुसरा, वृषभ राशीला तिसरा, मेष राशीला चौथा, असं करत मीन राशीला पाचवा, कुंभेला सहावा, मकरेला सातवा, धनुला आठवा, वृश्चिकेला नववा, तुळेला 10वा आणि कन्येला 11वा आणि आता आपल्या या सिंह राशीला तो 12वा आहे. मग 12वा गुरु काय करतो तर पीडा देतो. म्हणून ह्या सिंह राशीला वर्षभर पीडा असण्याची शक्यता आहे. म्हणून आपलं स्लोगन काय बघा, स्लोगन असं आहे, बदलला गुरु सिंहेला पीडा सुरू. बदलला गुरु सिंहेला पीडा सुरू. मग 12ही राशींना वेगवेगळी फळं आहेत. मग पीडा फक्त कुंभ राशी सिंह राशीला का, तर त्याचं कारण असं की तो सिंह राशीला 12वा आलेला आहे. मग 12वा जर आला तर तो पीडा देणार आहे. मग आता ही पीडा आपल्याला 13 महिने असेल का, नाही. मग ती प्रत्येकाला कशी असेल याचा आपण विचार करायचा. म्हणजे आपल्याला एकदा कळलं की आपल्याला कोणत्या महिन्यात साधारणपणे या पीडेचा फटका बसणार आहे, आपण अलर्ट राहतो आणि आपल्याला तो बसत नाही. आपण जर समजा अलर्ट राहिलो तर एखादी गोष्ट होणे आणि तिच्यापासून आपल्याला जी झळ पोचणार आहे ती एकतर पोचत नाही किंवा फार कमी पोचते की जी जाणवत नाही. म्हणून आपण या गोष्टींचा विचार करू की सिंह राशीची अवस्था काय. आता नुसत्या सिंह राशीला नव्हे तर आपण ह्या राशीचा अभ्यास करत असताना 2 गोष्टी महत्त्वाच्या. शनीचा पण बदल महत्त्वाचा आहे. आता सिंह राशीला हा 12वा गुरु पीडा देणार आहे, पण सिंह राशीलाच हा बदललेला शनी 8वा आलेला आहे, तो सुद्धा पीडा देणार आहे. मग 8वा शनी जर मला पीडा देत असेल आणि 12वा गुरु जरी पीडा देत असेल तर सर्वात जास्त फटका ह्या 12 राशीमध्ये ह्या 12 महिन्यात 13 महिन्यात सिंह राशीला बसणार आहे. म्हणून सिंह राशीच्या लोकांनी थोडंसं अलर्ट, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एखादी गोष्ट करताना विचार करून थोडासा आणि सल्ला घेऊन करावी, म्हणजे आपल्याला फटका बसणार नाही. बघूया आता हा फटका म्हणजे काय. ह्या सिंह राशीमध्ये ज्या ज्या लोकांचा जन्म झाला आहे त्या लोकांच्या राशीमध्ये एकूण 3 नक्षत्र असणार आहेत. म्हणजे काही लोकांचा जन्म हा मघा नक्षत्रावर झालेला आहे, त्यांची पण रास सिंह येणार. दुसरा पूर्व फाल्गुनी नक्षत्रावर ज्यांचा जन्म झाला आहे त्यांची पण रास सिंहच आहे. आणि तिसरं उत्तरा फाल्गुनी ह्या नक्षत्रावर ज्यांचा जन्म झाला आहे त्यात जर तो पहिल्या चरणावर झालेला असेल तर त्यांची रास सिंह असेल, आणि दुसरा, तिसरा किंवा चौथा चरण असेल या उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा तर त्यांची रास कन्या असेल. म्हणजे उत्तरा फाल्गुनीवर जन्म झाला आहे पण तो पहिल्या चरणावर असेल तरच त्यांना सिंह रास लागू होते. मग आता तुमचा जन्म कोणत्या चरणावर आहे आणि कोणत्या नक्षत्रात आहे तुम्ही बघायचं. तुमची पत्रिका हातात घ्या, त्या पत्रिकेत बघा की तुमचं नक्षत्र कोणतं. मग आता ह्या नक्षत्र वाईज तुम्हाला होणार आहे का त्रास, हो. याचं कारण असं ते नक्षत्र कशा स्वरूपाचं आहे त्याच्यावरून ठरतं. आता आपण त्याही गोष्टी बघूया. म्हणजे काय बघा, आपण बघणार आहोत की मघा नक्षत्र याचा जर आपण विचार केला तर हे राक्षसगणाचं नक्षत्र आहे. म्हणजे आक्रमकता या लोकांच्याकडे जास्त आहे. मग ह्यांना त्रास होण्याची शक्यता आहे का, असेल. आक्रमकता ही सगळ्याच प्रकारे आपल्याला त्रास देत राहणार आहे. मग नुसत्या आक्रमकतेचाच विचार नाही करायचा,
तर ह्या मघा नक्षत्रामध्ये ते राक्षसगणाचं असून अधोमुखी आहे. अधोमुखी म्हणजे खाली बघणार, म्हणजेच पत्रिकेमध्ये सततपणे आपण मागे काय झालं, भूतकाळात काय झालं या गोष्टी काढायच्या आणि त्याच्यावरून आपलं दळणदळत बसायचं, या स्वरूपाचा यांचा स्वभाव आहे. म्हणजे हे नक्षत्र जर समजा अधोमुखी असेल आणि त्याला आपण म्हणतो की याची दृष्टी आहे चिबीट. चिबीट या शब्दाचा अर्थ असा की तुम्ही खोबरं तिकडं चांगलं, म्हणजे काम असेल तर मी जाणार नाही, पण जेवायला असेल तर मी पहिल्यांदा हजर आहे. खोबरं तिकडं चांगलं म्हणजे काय आहे, माझ्या फायद्याचं आहे का, तरच मी जाणार, नाही तर मला वेळ नाही. अशा स्वरूपाची मनोवृत्ती ज्या लोकांची आहे ते चिबीट स्वरूपाची येतात, चिबीट दृष्टीची येतात. मग ह्यामध्ये ह्या मघा नक्षत्राच्या लोकांचा तोटा कमी होतो. मग तोटा कोणाचा होणार आहे, ह्याच्या पुढचं नक्षत्र बघायचं, ते आहे पूर्वा फाल्गुनी. ह्या पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला हे मनुष्यगणाचं नक्षत्र आहे. म्हणजे हे धड देवगणी पण नाही आणि राक्षसगणी पण नाही. म्हणजे ह्याला वेळ पडेल तसं दोन्हीकडेही, म्हणजे लबाडी तर लबाडी, खरं तर खरं, खोटं तर खोटं. जेव्हा ह्यांच्यावर अन्याय होईल तेव्हा ते सत्याची मागणी करतील, पण जेव्हा हे लोकांवर अन्याय करतील तेव्हा सत्य दडपण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे दोन्ही गोष्टी ज्या गणामध्ये दिसतात तो गण म्हणजे मनुष्यगण. आता नुसता तो मनुष्यगण नाही आहे, तर तोही अधोमुखी आहे आणि सुलोचनी आहे. अधोमुखी म्हणजे पुन्हा मागचं सगळं काय आहे ते काढून उघडत बसणारे लोक. पण सुलोचनी म्हणजे काय, तर कोणत्याही गोष्टीमध्ये पाहत असताना त्याकडे डोळसपणे पाहणे. डोळसपणा म्हणजे काय, मी याला नेहमी एक उदाहरण देतो. सुलोचनी नक्षत्राचे लोक कसे असतात, ज्या गौंड्यानं 50 वर्ष गौंडी काम केलेलं आहे, त्याला अगदी आता 3 फुटाचं जर एखादी बारकी भिंत बांधायची असेल तरीसुद्धा तो त्या 2 विटा लावल्या की वळंबा लावतो, बरोबर आहे ना. अजून एक वीट लावली की पुन्हा वळंबा लावतो, बरोबर आहे ना. म्हणजे असं म्हणत नाही तो मी इतके दिवस करतोय मला कळत नाही काय माझं परफेक्ट असतं, नाही. तो प्रत्येक वेटेच्या वेळी वळंबा लावून आपलं बरोबर आहे काय तपासतो, म्हणून तो चुकत नाही. म्हणजे किती जरी एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही शहाणे असाल तर तपासून बघणं हे आपलं प्रत्येक वेळी कर्तव्य राहणार आहे. नाहीतर मग ज्याला असं वाटतं की त्याला काय मला कळतं की तो 100% फसतो. म्हणून हे सुलोचनी नक्षत्र कमीत कमी फसतं आणि साधारणपणे प्रत्येक वेळी तपासण्याची सवय असल्यामुळे ह्यांना फसवलं जाण्याची शक्यता कमी असते. आणि नंतर तिसरं नक्षत्र जे आहे ते उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. ह्या नक्षत्र ही मनुष्यगणाचंच आहे. म्हणजे ह्यांचाही प्रकार हा कुणीकडे जायचं तर फायदा तोटा बघून त्या बाजूला पळणारे लोक आहेत. पण ह्या नक्षत्राचं वैशिष्ट्य, हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी आहे म्हणजे फार पुढचं पाहतं, परंतु ह्या नक्षत्राची दृष्टी अंध आहे. म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवणारा जो प्रकार असतो तो हा. त्यामुळं ह्या नक्षत्रावरचे लोक जास्तीत जास्त फसतात. मुली असतील तर त्या प्रेमात फसतील, मुलं असतील तर त्यांना मित्र फसवतील, मोठी माणसं असतील तर ते आपल्या नोकरी व्यवसायामध्ये पै पाहुण्यांच्यामध्ये लोकांच्यावर विश्वास ठेवून फसलेल्यांची संख्या प्रचंड आहे. हा जर प्रकार बघितला आपण तर उत्तरा नक्षत्राला जास्त फटका बसणार आहे, आपल्याला फटका जास्त बसणार आहे. त्यामुळे त्या लोकांनी जास्त अलर्ट राहायचं आहे. आता आपल्याला फटका कधी बसणार आहे तोही आपण आत्ता अगोदर बघूया आणि मग कुठं तुमचा गुरु आहे पत्रिकेतला तो बघायचा आहे. म्हणजे काय, तर हा बदललेला गुरु कर्क राशीला आला, पण मुळात तुमच्या पत्रिकेत गुरु कुठं आहे त्याच्याशी हा कनेक्टेड आहे. त्यामुळं तुम्हाला जो फटका बसणार आहे तो 12ही घरांमधला नव्हे, तुमच्या पत्रिकेतला गुरु ज्या राशीमध्ये आहे त्या राशीमध्ये काय आहे आणि त्या राशीमध्ये तुम्हाला काहीतरी त्याचा तोटा होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण विचार करणार की आत्ता आपल्या या पत्रिकेमध्ये आपल्याला बघायचं आहे त्यापूर्वी आपला गुरु कोणत्या घरात आहे आणि कोणत्या राशीत आहे. म्हणजे काय, ही अशी तुमची जन्मलग्न कुंडली असेल, ह्या राशीत कुठंतरी गुरु असेल, समजा इथं गुरु आहे, तर इथं गुरु लिहिलं असताना इथं कोणतीही रास असू शकेल बरं का, 1 ते 12 मधली, 10च पाहिजे अशातला भाग नाही. मग समजा इथं 7 असेल आणि गुरु असेल तर तुळेचा गुरु आहे, समजा इथं 3 असेल आणि गुरु असेल तर मिथुन राशीचा गुरु कर्मस्थानात आहे, असं त्याचं वाचन करायचं आहे आपल्याला. आता प्रश्न असा आहे की आपण हे का बघतो, तर आपल्याला लक्षात येतं की आपला हा जो गुरु बदल आहे आणि शनी बदल आहे ह्याचे फळं कधी मिळणार आहेत. गुरु 13 महिने एका राशीमध्ये राहतो, परंतु पंचांगात असं दिलेलं आहे की 13 महिन्यामध्ये हा आपल्याला फक्त 2 महिने फळं देतो.
2 महिने फळं देतो म्हणजे कोणती? तर मधली 2 महिने फळं देतो. बघा आता 13 महिन्यामध्ये तो मधले 2 महिने जर फळ देत असेल तर 13 वजा 2 11 महिने राहिले. आता 11 महिन्यात मधले जर 2 महिने काढायचे असतील तर मी 5.5 महिने मागे आणि 5.5 महिने पुढं जर सोडले तर मला मधले 2 महिने मिळतात. मग ते कोणते? तर ते आहेत डिसेंबर ह्या 2026, जानेवारी 2027 आणि फेब्रुवारी 2027. हे 2च महिने येतात पण थोडे ऑड येतात. म्हणजे कट्टाकट्टी 1 ते 30 तारीख असा येत नाही. त्यामुळे मी सरळ 3 महिने घेतले म्हणजे ते 2 महिने ह्या 3 महिन्यात कव्हर होतात. म्हणून आपण ह्या 3 महिन्यामध्ये अलर्ट राहिलं पाहिजे. गुरु फळं दिली तर एवढे 3च महिने देणार आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी डोळ्यात तेल घालून जगायचं, काहीही होणार नाही आहे. आपण जर अलर्ट राहिलो तर आपल्याला कोणी शक्यता नाही. म्हणून विचार करायचा तो. मग शनीचा पण त्रास होतो म्हणतात. मग शनीसुद्धा एका राशीमध्ये 30 महिने म्हणजे 2.5 वर्ष राहतो. पण तो कधी फळ देतो? पंचांगात सांगितलं तो शेवटची 6 महिने फळ देतो. मग आताच गुरु कधी बदलतो? तर जूनला बदलतो. म्हणजे त्याचे शेवटचे 6 महिने कुठं सुरू होतात? जानेवारीमध्ये. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून ह्या 6 महिन्यामध्ये गुरु सगळ्यांना फळ देणार आहे. मग सिंह राशीला कोणतं फळ आहे? तर सिंह राशीला पीडा देण्याचं फळ आहे. मग ते कुठं असेल? 6 महिन्यामध्ये असेल. म्हणजेच तुम्हाला जास्तीत जास्त त्रास हा सिंहेला, हा शेवटचे 6 महिने शनीचा आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा त्रास हा गुरुचा. म्हणजे सर्वात जास्त त्रास तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होईल. मग आपण एकतर मानसिकदृष्ट्या तयार राहायचं. म्हणजे त्या लहान मुलाला इंजेक्शनला म्हणलं की रडतं, पण त्याच्यासमोर 2 मुलांना दिलं आणि ते रडले नाहीत की हे रडत नाही, जी मानसिकता तयार होते. त्यांना इंजेक्शन दिलं, ते रडले नाहीत म्हणजे दुखत नाही आहे ते. तशी तुमची मानसिकता तयार व्हायला हवी. हे पूर्ण सायकॉलॉजी आहे की ह्या 2 महिन्यामध्ये मी जरा अलर्ट राहिलो तर मला काही त्रास होणार नाही. इतकं जर तुम्ही समजून घेतलं तर निश्चितपणे तुम्हाला याचा त्रास होण्यापेक्षा आनंददायी तुम्हाला वातावरण मिळेल. पीडा देण्यापेक्षा मी पीडा माझी जी आहे ती सहन करण्याची क्षमता वाढवेन आणि त्याला चांगलं सामोरं जाईन. आणि सामोरं गेलो की मग त्याला आपल्याला त्रास न होता, कटकटी न होता, आपण त्याला न दुखावता सुद्धा आपण त्यातून सही सलामत सामोरं जातो. हा त्यातला भाग. आता बघूया तुमच्या कुंडलीमध्ये गुरु कुठं आहे. आता ह्या गुरु कुठं आहे? समजा ह्या प्रथम स्थानात असेल तर तो कोणता आणि कसा? आता ह्याचे 3 भाग लक्षात ठेवायचे. 3 भाग लक्षात ठेवायचे म्हणजे काय? तर एक तर त्याच्या शेजारी हा असा एक बाण असतो, त्याला म्हणायचं उच्चीचा. मग तो कुठं असतो? तर हा गुरु उच्चीचा नेहमी कर्क राशीमध्ये मिळतो 4 आकड्याबरोबर. आणि आत्ता नेमका तुमचा गुरु कर्क राशीमध्ये आहे. मग तुमच्या पत्रिकेत जर 4 आकड्यामध्ये गुरु असेल तर हा गुरु काय देणार आहे आपल्याला? कर्क राशीतला गुरु भय देतोय कर्क राशीत आल्यावर. पण माझी रास कुठली आहे? सिंह. तिला तो पीडा देतो. म्हणजे कोणती पीडा देतो? भयाची. म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती वाटणं हा आपला दोष तयार होतो. मग तो कुठं आहे याच्यावरती अवलंबून आहे. जर प्रथम स्थानात गुरु असेल तुमच्या, तर प्रथम स्थानात जर तुमच्या पत्रिकेत गुरु असेल तर त्याची तुम्हाला फळं काय मिळणार? त्याची फळं काय मिळणार आहेत? तर प्रथम स्थानात आपण बघतो देह म्हणजे ही बॉडी, त्याचं स्वरूप, त्याचा स्वभाव, त्याची वृत्ती, त्यानंतर एकूण आपलं व्यक्तिमत्व कसं आहे आणि त्याचा परिणाम आपल्या मस्तकावर होत असतो. म्हणून साधारणपणे तुम्हाला ह्या प्रथम स्थानात जर गुरु असेल तर ती पीडा कुठं होण्याची शक्यता आहे? एक तर काही कारण नसताना एखादी डोकी मागे लागेल, एखादा प्रश्न सारखा सतावत राहील, काहीही कारण नसताना एखादी काळजी मागे लागेल की जी काळजी आपली नाही आहे, जी काळजी आपली नाही. म्हणजे बघा एखादी काळजी आपली नसते पण आपण त्यात गुंततो आणि आपल्याला त्रास होतो. वर्ल्ड कपची मॅच चालू आहे आणि शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये 12 रन पाहिजेत. आता होण्याची शक्यता आहे का? आहे. आणि एकच विकेट आहे, तो पडला तर सुद्धा मॅच जाऊ शकते. आता ते बघेपर्यंत पूर्ण 12च्या 12 राशी असणाऱ्या सगळे बघणारे लोक आहेत, ह्यांचं काळीज हवालदिल खालीवर खालीवर खालीवर, BP खालीवर, शुगर खालीवर हे जर होत असेल तर हा मानसिक ताण आहे. हा सर्व राशींना आहे. आपल्याशी काय नाही. मॅच जिंकली तरी आपल्याला रुपये मिळणार नाही, मॅच हरले तरी आपल्याला रुपये मिळणार नाही.
मग काय झालं? मग काय झालं? तुम्हाला काय त्रास? समजा पाऊस पडला आणि मॅच ड्रॉ झाली, काय झालं तुम्हाला? अरे घरी गेलो मी निघून. मग गप्प बसा की. पण आपल्याला एखादा ताण घ्यायची सवय आहे. तो ताण इथे येतो. म्हणजेच काय, प्रथम स्थानामध्ये जर तुमच्या गुरु असेल तर काही कारण नसताना तुम्हाला एखादा ताण येतो. शेजारच्या मुलीचं लग्न ठरलंय आणि काही संबंध नाही आपला, आणि काय दुसऱ्या दिवशी ते लोक आले आणि काय तर वाद झाला आणि ते मोडलं. काय बघा की मोडलं. तुला करायचं आहे काय? काय ताण घ्यायचा? आपण सगळ्या गोष्टींचा बाहेरचा ताण घेतो, तो ताण घ्यायचा नाही. आणि हे असे ताण आपल्याला प्रचंड येणार आहेत. आणि मग हे सगळे आपल्याला आलेले ताण हे आपली बॉडी जी आहे ती आपल्याला त्रास देणार आहे. म्हणून प्रथम स्थानात गुरु असेल तर तुम्हाला बाह्य स्वरूपाचं भय तयार होतं, आणि या बाह्य स्वरूपाचं भय जे आहे ते तुम्हाला पीडा देतं. त्यापासून विनाकारण डोकेतुझी गोळी आपण घेणार, चहा आपण घेणार, आपलं मस्तक दुखणार. काय होईल आता? तुला करायचं आहे काय? पण ह्या ज्या गोष्टीशी आपला काहीही संबंध नसतो अशा स्वरूपामध्ये आपण आपली बुद्धिमत्ता लावतो आणि आपल्याला त्रास होतो. त्यामुळे आपला स्वभाव, आपली वृत्ती ही खंबीरपणे आपण बदलायला निश्चितपणे तयार झालं पाहिजे. आता हाच गुरु हा द्वितीय स्थानामध्ये म्हणजे धनस्थानामध्ये आहे. आता धनस्थानात काय करतो? संपत्ती, कर्ज, कुटुंब, पूर्वार्जित धन काय आहे का, वडिलांचं, आपली वाणी, आपले नेत्र, हे सगळे त्या क्षेत्रामध्ये येतात. मग आता त्याला त्रास झाला आपल्याला तर काय होईल? आपली वाणी म्हणजे बोलण्यावरती आपला काय होतो? पगडा कमी होतो. नेत्र, डोळ्यांना त्रास कमी होणार नाही तर तो वाढणार काहीही कारण नसताना. मग पीडा देणार म्हणजे डोळ्याच्या व्याधी वाढू शकतात, चष्म्याचे नंबर वाढू शकतात, डोळ्याला एखादी इजा होऊ शकते. त्यानंतर वाणी, कारण नसताना एखादा शब्द बोलतो आणि त्या बोलल्याचे आपल्याला महिना, 2 महिने, 4 महिने काय फटके जाणवतात सगळे आपल्याला. हजार प्रकार. अरे ते उगाच बोललो मी, असं काय करावं, बोलायला नको होतं. मग असं जर झालं तर त्याचे मानसिक परिणाम आपल्यावर होतात. आणि त्याच्याहीपेक्षा कसं, तर धनस्थानात तुमच्या गुरु आहे, पण हा गुरु तुम्हाला पीडा देणार असेल तर तुमचं पूर्वार्जित धन, तुमचेच पैसे कुठेतरी गुंतवलेत किंवा कुणाला तरी दिलेत किंवा कुठेतरी ठेवलेले आहेत, तर ते आपल्याला वेळेला मिळत नाहीत. आणि मिळत नाहीत असं नव्हे, आपल्याला आता गरज नाही आहे, परंतु जिथून आपण ते घेणार आहोत तिथं जर आपल्याला मिळण्याची शक्यता कमी आहे असं जर जाणवलं तरी आपण हवालदिल होतो. आपल्याला ती पीडा सुरू होते. एखाद्या बँकेत ठेवलेत आणि कुणीतरी सांगितलं की ती बँक बहुतेक बुडणार आहे, कारण परवा आम्ही जाऊन आलो, आमचेच पैसे मिळाले नाहीत. झालं, आपल्या डोक्याला ताण सुरू झाला. आपल्या धनाचं काय? एखादी जागा आहे, ती विकायची ठरलेली आहे, वडिलार्जित आहे, आणि ती विकून एवढे पैसे येणार आहेत, त्यात एवढं करायचं आहे, डोक्यात प्लॅन आहे. तेवढ्यात कोणीतरी सांगितलं तर रिझर्वेशन पडलं आहे आणि तिथून रस्ता जाणार आहे. झालं, ते रस्त्याचं काय मिळेल, किती मिळेल माहीत नाही, कोर्टात जाईल का माहीत नाही, कधी सुरुवात होतील, कधी ॲक्वायर करतील आणि कधी आम्हाला मिळेल, नो गॅरंटी. मिळेल का नाही, नो गॅरंटी. म्हणजे हे जे आहे हे सगळं पीडा देणारं आहे आपल्याला. अशा स्वरूपामध्ये आपला द्वितीय स्थान असतं, त्यामुळं आपल्याला त्याचा त्रास होतो. मग तृतीय स्थानामध्ये गेलो आपण. तुमच्या जर तृतीय स्थानामध्ये गुरु असेल तर पराक्रम, बंधू म्हणजे आपले आप्त, ज्याला आपण भावकी हा शब्द वापरतो तो, मित्र, आपलं कर्तृत्व, आपला कान, कंठ, खांदा, हे सगळे ह्या तृतीय स्थानाशी निगडीत घटक आहेत असं आपण मानलेलं आहे. मग ह्यामध्ये होतं कसं, कान, कंठ, खांदा ह्यांचे काय एखादे अवयव जे आहेत आपले सगळे, ह्याचं एखादं दुखणं सुरू होतं, आपल्याला त्याची पीडा सुरू होते, काहीही कारण नाही. कान ठणकायला लागला, आपण थांबूच शकत नाही, स्थिरच थांबू शकत नाही. मग डॉक्टर बघा, मग ते म्हणले 8 दिवस लागतील बरं व्हायला. सूज आली, कशामुळं आपणाला माहिती. झालं, गोळ्या औषधं घ्या, 8-10 दिवसानंतर बरं वाटलं, पुन्हा जावा, पुन्हा जरा ठणकायला लागला. हो, म्हणजे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत का नाही ह्या पीडा देणाऱ्या. आणि पुन्हा कानाचं काही नाही, त्याच्यावर मारून जमत नाही, वडून जमत नाही, खुंटा मारून जमत नाही, तेल घालून जमत नाही, काही नाही आहे. ही पीडा देणार असेल तर ती पीडा ठराविक काळानंतर कमी होणार आहे. आणि सगळ्यात मोठं काय, तर आपल्याच लोकांपासून आपल्याला धोका संभवतो. म्हणजे पराक्रम एखादा आपण करणार, एखाद्या कुठल्या परीक्षेला बसणार, परीक्षा कॅन्सल. एखाद्या मोठ्या कुठल्या तरी आपण टुर्नामेंटमध्ये भाग घेणार असू, टुर्नामेंट कॅन्सल. काय करणार बघा, पण होऊ शकतं. त्यानंतर आपल्याच घरचे जे आहेत पै पाहुणे सगळे, ते लोक आपल्याला काहीतरी विनाकारण कुठंतरी कसल्याचं कारण काढून बदनाम करतात आणि त्यांच्यामुळं आपलं नाव बदनाम होतं आणि लोक आपल्याला प्रत्येक वेळी विचारायला लागतात. त्याचं एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आमच्या एका मित्रानं, त्याला कोणीतरी सांगितलं की अमक्याला
तो एका नदीवरती एका स्मशानात ते रक्षाविसर्जनला गेला होता तेव्हा तो कावळा आलेला आणि त्याच्या डोक्यावर बसला आणि त्याला शिवला. आता त्याचं मत काहीच नाही, तो निधर्मी आहे. निधर्मी म्हणजे तो अंधश्रद्धाच मानतो या सगळ्यांना. मग तो म्हणला असेल शिवला, चला काय हरकत आहे, आणि गेला पुढे. झालं. ज्या पाहुण्याने ते बघितलं होतं त्यानं आला आणि घरी व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, तो अमका अमका गेला. सगळं गाव भेटायला आलं. का? कावळा शिवला की असा मेसेज द्यायचा असतो म्हणे. आणि मग त्यानं दिला आणि सगळं गाव भेटायला. राहतो हा कोल्हापुरात, नागपूरहून त्याची बहीण भेटायला आली. कधी गेला, काय झालं, कसं गेला बघा. म्हणजे आपलेच लोक काय करतायत, हा सगळा पिढा आता प्रत्येकाला हे सांगायचं म्हणजे सुद्धा त्याला अवघड झालं. म्हणजे अशी एखादी पिढा आपल्यासमोर येते की आता हे सगळं सांगायचं, पेपरमध्ये जाहीर द्यायला पाहिजे हा जिवंत आहे म्हणून. असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं, खूप लोकांच्या बाबतीत, की आपल्याबद्दलचे गैरसमज तयार होतात आणि त्यापटी लोक आपल्याला वेगवेगळं विचारत राहतात. मग एखाद्याचा अपघात होऊन झाला म्हणून सांगणं, त्याच नावाचा माणूस त्याचा अपघात होतो, त्याच नावाचा माणूस कुठेतरी पैसे खाताना सापडतो, पेपरला येतं, आपल्याला तोच माणूस वाटतो, पण तो वेगळा असतो, हा वेगळा असतो. त्याच नावाचा माणूस त्याचा मृत्यू होतो आणि पेपरला फोटो येतो, तर फोटोवरून कळतो, पण फोटो नसेल तर मग तोच माणूस आहे असं वाटायला लागतं आपल्याला. आपली अशी बदनामी होऊ शकते. त्यामुळं तृतीय स्थान जे आहे ते आपल्याला त्रास देतं, म्हणजे आपल्याला त्याच्यामुळं काय होणार आहे, तर पीडा होणार आहे. चतुर्थ स्थानामध्ये आलं तर हे सुख देणार आहे आपल्याला. ज्यांचा गुरु चतुर्थ स्थानामध्ये आहे, मग काय आहे तिथं, माता, ग्रहसौख्य, तुम्हाला मिळणारं यश, तुम्हाला मिळणारं सुख, तुमचं आत्ता आहे ते ऐश्वर, तुमची आहे ती स्थावर मालमत्ता तुम्ही घेतलेली, तुमचं अंतःकरण, छाती, उदर याच्यावर त्या ग्रहाचा परिणाम, त्या घराचा परिणाम आहे. मग आता हे जर असं असेल तर आपण काय विचार करतो, चतुर्थ स्थानामध्ये आपल्या ह्या घरच्या लोकांशी काय होतात, संबंध दुरावतात, आपलं यश कमी होतं, सुख कमी होतं, ऐश्वर तर मिळतच नाही, स्थावर मालमत्ता असते, काहीही संबंध नसतो आणि त्याच्याबद्दलच्या काहीतरी एखाद्या कटकटी सुरू होतात आणि त्या कटकटींमुळं आपल्याला कारण नसताना काय होतं, कोर्ट कचेरी, वाद, भांडणं या गोष्टी करावं लागतात, त्यांची पीडा तयार होते. आणि मग ही पीडा आपल्याला विस्तरत बसण्यासाठी 6 महिने जातात. मग आपल्याला हे असं कशामुळे झालं, तर आपल्या राशीला गुरु आला आणि तो पीडा देऊन गेला. आता आपण कोणाशी भांडू शकत नाही. हे झालं चतुर्थ स्थान. आता पंचम स्थानामध्ये आलो. पंचम स्थान काय सांगतं, तुमची विद्या, बुद्धी, संतती, उपासना एखादी केलेली असेल तर तुमची करमणूक, ह्याचा अंमल हृदयावर आहे बरं का, पंचम स्थानाचा. मग ह्यात जर समजा आम्हाला पीडा होणार असेल तर मग तुम्ही चांगलं बहुतेक ज्याला आपण म्हणतो की बुद्धी, विद्या या संबंधी भरपूर अभ्यास केला आहे, भरपूर काही गोष्टी लक्षात ठेवल्यात आणि अचानकच आपल्याला असं व्हायला लागतं की काय सगळंच विसरायला व्हायला लागलं आहे, मला विसरवल्यासारखं व्हायला लागलं आहे, मला काय लक्षातच राही नाही. मग हे कशामुळे झालं, शोधायला पाहिजे. पण असं होतं का, होतं कधी कधी. परीक्षेला जाणाऱ्या मुलाचं असं होतं का, होतं कधी कधी. SC स्टँडवर गेलो आणि मी 3 बॅगा आणल्या का 2 बॅगा आणल्या, काय एक कुठं विसरली, रिक्षात विसरली का, आणताना विसरली का, भरायचीच विसरली, काय कळच ना मला. झालं आपल्याला काय झालं, भ्रम व्हायला सुरुवात झाली. म्हणजे पंचम स्थानामध्ये मी जर असं असेल तर मला ह्याचे भ्रम होतात आणि मग त्याच्या मानसिक ताण होतात. संतती, मुलांच्याबद्दल आपण जर बघितलं तर मुलांच्याकडून आपल्याला मानसिक ताण येतो. तो कशात तरी सापडतो, कारण नसताना कॉपी केली सापड, कारण नसताना गल्लीतल्या भांडणामध्ये, मग ते कोर्ट कचेऱ्या, त्या सगळ्यांनी स्तरा, त्यासाठी जावा, आपलं हातातलं काम सोडून जावा. हा कशात आहे का नाही माहीत नाही, पण त्याचं नाव त्यात आल्यामुळे त्याला धरून नेलं की आपल्याला त्या गोष्टी बघाव्या लागतात. त्यानंतर उपासना एखादी मी केली पण त्या उपासनेचं फळ का नाही, म्हणून आपल्याला सततपणे त्रास व्हायला लागतो. आणि आपण एखाद्या करमणुकीसाठी एखादी गोष्ट करतो आणि ती आपल्या अंगलट येते, तिचा आपल्याला त्रास होतो. म्हणजे काही नाही, छानपैकी घरात बघायसाठी म्हणून अमक्या अमक्या व्यक्तीचा एक TV आणि अमका आणले एक सिनेमा बघायचा आणि बारक्या पोराने खेळता खेळता चेंडू मारला आणि तो TV फुटला. 15,000 रुपये नेऊन त्या माणसाला गप द्यायची का, पीडा झाली मला. काय बुद्धी सुचली, त्या अमका सिनेमा बघायचा म्हणून त्यानं अमक्यांचा पाहुण्यांचा आणला चांगला TV घरात ठेवला आणि नुसतं मध्यंतर झाला म्हणून छाला उठलो, तर पोराने एकमेकाला बॉल मारला आणि फुटला. आता काही कारण होतं का, नाही, पण हे असं होऊ शकतं. हे झालं आपलं पंचम स्थान. षष्ठम स्थानामध्ये काय, षष्ठम स्थान जे असतं आपलं ते मनोविकृती दाखवतं. मनोविकृती म्हणजे काय, कारण नसताना डोक्यात कुठल्या तर चुकीच्या कल्पना येतात, त्या कल्पनांच्या मागे आपण धावतो. अमक्या अमक्या जागी भरपूर पैसे देणार आहेत, त्या अमक्या अमक्याचं व्याज आहे, या बँकेतनं काढून त्या बँकेत घालायचे, त्या बँकेतनं काढून त्या अमक्या कुठल्या खात्यात गुंतवायचे, तमक्यात अमक्यात गुंतवले आणि तो पळाला की आपल्याला आता काय झालं, धास्ती सुरू झाली, म्हणजे पीडा सुरू झाली. आता बोलता येईना, चांगले होते ते इथले घेऊन तिकडे नेऊन ठेवले आणि मला काय झालं तर मनोविकृत झालो मी.
म्हणजे काय तर माझा शत्रू तयार झाला तो. मग कुणी सांगितलं मला? आमच्याच माणसानं सांगितलं इकडून काढून तिकडं घाल. चांगले पोस्टातले काढले आणि अमक्या अमक्या एका माझ्या जागी गुंतवले 15% व्याज आणि ते कंपनीच बंद झाली आणि पैसे घेऊन पळून गेला. मानसिक रोग आहे. नोकरीत त्रास होणं हा त्यातलाच भाग आहे. आता आलो सप्तम स्थानामध्ये. जर तुमचा गुरु सप्तम स्थानामध्ये असेल तर समजा तुमचं वैवाहिक सौख्य, पती पत्नी, भागीदारी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कारण नसताना कोणीतरी एखादा मिठाचा कडा टाकतं आणि वादाला सुरुवात होते. आणि गैरसमजामुळे घराचं आपल्या काय होतं युद्धभूमी तयार व्हायला लागते. अगदी आमटीसुद्धा आपण वास घेऊन जेवायला सुरुवात करतो. काय घातलं नाही यामध्ये का? तर हा सगळा प्रकार कशामुळे होतो? तर ही पीडा आपल्याला कोणतरी देतं आहे. मग ते कुणाच्या रूपानं देतं माहीत नाही. म्हणून सप्तमात असेल तर घरातल्या लोकांना आपण काय करायला पाहिजे? अशा प्रकारे आपण वागणूक देत असतो तर आपलं चुकतं आहे का हे तपासायला पाहिजे. अष्टम स्थानात आलो तर आपल्याला अष्टम स्थानात तुमच्या गुरु असेल तर तो गुरु काय करणार आहे? तसं अष्टम स्थानातला गुरु भावी संकट किंवा अपघात जे आहेत किंवा तुमचा मृत्यू आहे याबद्दल तुम्हाला संकेत देणार आहे. गाडी सुरू केली, एका जागी जायचं आणि गाडी सुरू होत नाही, राहू दे, कॅन्सल. नाही दुसऱ्याची घेऊन गेलो आणि मग अपघात झाला. गरज होती का? गाडीनं संकेत दिला होता, सुरू होत नाही म्हणजे थांब, काय हरकत नाही आहे. असं जर झालं असेल तर आपण त्या गोष्टी मानायला हव्यात. कुणीतरी सांगतं ते अमका झाला, अशुभ दिवस आहे बरं का, आज जाऊ नका. त्याला काय होतं मी मानत नसलं आणि मग आपला अपघात झाला तर आपण म्हणतो मानलं नाही. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत का नाही त्या लोकांनी अनुभवानुसार दिलेल्या असतात, आपण त्या मानाव्यात. फारच महत्त्वाचं. परीक्षेला जाताना कुणी सांगितलं की आज कृतिका नक्षत्र आहे तर मानू नये, हे मला मान्य आहे, तर मानू नये. पण तुम्ही लांब तीर्थयात्रेला चालला 8 दिवसाच्या त्यांनी सांगितलं की बाबा दुपारपर्यंत वेळ चांगला नाही, 3 नंतर 4 नंतर जा, काय शहाणा आहे व्हय असं आपण म्हणतो आणि आपण त्याला वेड्यात काढतो आणि आपल्या अडचणी वाढवते. असं करू नका. काही गोष्टी किरकोळ माना, काही गोष्टी मानू नका. परीक्षेला जाताना तुम्हाला कोणच सांगणार नाही असं लक्षामध्ये. इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला कोण असं अडवणार नाही. पण एखाद्या किरकोळ गोष्टीला त्याला कोणतं नको म्हटलं तर असेल बाबा, काय हरकत नाही, उद्या जाऊया, काय फरक पडत नाही, असा विचार करत चला. त्यानंतर नवम स्थानामध्ये तुमचा भाग्योदय. हा तीर्थयात्रा, धर्मस्थळांचा सहवास, आपण फिरणं, आपलं जप, भाग्योदय, गुरुकृपा होणं एखादी असं जर असेल तर ह्यामध्ये अडचणी येतात. आपल्या गुरुला कोणतरी चुकीची माहिती देतं आपल्याबद्दल किंवा आपण जातो त्या धर्मस्थळांना किंवा तीर्थयात्रांना जात असताना आपल्याला आपलं सामान चोरी होणं, पैसे चोरी होणं, कारण नसताना आपल्या गाड्या ज्या आहेत त्या अडवणं, त्यातून आपल्याला गाड्या अडवून त्या काहीतरी कारणासमोरून पैसे लुटणं आपल्याकडनं. म्हणजे एक प्रकारची ही लूटच आहे, ही दरोडेखोरीच आहे आपल्याकडे आणि ही शासकीय दरोडेखोरी आहे, लक्षात ठेवायचं. तरीसुद्धा आपल्याला त्याला तोंड द्यावं लागतं. आणि मग आपल्याला नंतर त्या धर्मस्थळांचा किंवा या यात्रांचा जाऊन तिथं सगळं आपण त्याला आपण म्हणतो की सहवास घेतला, दर्शन घेतलं तरी आनंद हाच प्रकार असत नाही, त्याची कारणं ही आहेत. त्यानंतर आपण येतो दशम कर्मस्थानामध्ये. आता कर्मस्थान काय सांगतं तुमचं? पिता, व्यवसाय, उद्योग, नोकरी यामध्ये आपल्याला कोणतरी फसवतं. घरचेच लोक. नोकरीत काहीतरी राजकारण येतं, व्यवसायामध्ये काहीतरी नवीन ट्रेंड होतं आणि आपला व्यवसाय मागं पडतो. मग थोडासा व्यवसायामध्ये मागं पडणं ही गोष्ट अपरिहार्य आहे. परंतु लगेच आपला व्यवसाय बंद करावा, बदलावा, काय सगळा तोटा झाला असं म्हणून आताताईपणा करणे योग्य नाही. का? तर ते तुम्हाला पीडा देण्यासाठी त्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर एकादशी स्थानामध्ये येतो आणि एकादशी स्थान जे आहे ते काय? सर्व प्रकारचे लाभ आणि ऐश्वर देणारं, पण आपल्याला मिळणारे लाभ आणि ऐश्वर यांच्यात पीडा येते आणि आपल्याला मिळणारे लाभ हे तटून राहतात. काहीही कारण नाही, तटून राहिले. आपल्याला मिळणारे लाभ हे तटून राहिले, आपल्याला मिळणारं ऐश्वर तटून राहिलं, आपल्याला मिळणारं वैभव तटून राहिलं तरी आपण अडचणी देतो आणि हा प्रकार आपल्याला होऊ शकतो. त्यावेळी आपण मानसिक संतुलन अजिबात ढळू न देता जगण्याचं तंत्र शिकून घेतलं पाहिजे. आणि शेवटी द्वादश स्थानामध्ये तुमचा गुरु असेल तर हा गुरु काय करणार आहे? तुम्हाला एकांतवास मिळू देणार नाही, तुमची व्यसनं आहेत ती वाढवू शकतो. त्यानंतर तुमची उधळपट्टी जी आहे ती अजून वाढवेल. त्यानंतर तुम्हाला कारण नसताना खर्च करायला लावेल. ह्या गोष्टी जर होत असतील तर आपण त्या टाळायला हव्यात. आणि ह्या कालावधीमध्ये निश्चितपणे गुरु आणि शनीचा जप करावा, गुरुला आणि शनीला जावं, फक्त नमस्कार, त्यांची अपेक्षा काही नाही, ह्या गोष्टी कराव्यात. जर समजा शक्य असेल तर आपल्याला जेव्हा जेव्हा भीती वाटेल तेव्हा त्यांचे फोटो जवळ ठेवावेत. त्यांच्याकडे पाहून त्यांचा एखादा मंत्र आहे, गुरुचा आहे, शनीचा आहे, तो बघून एकदा म्हणावा, म्हणजे निश्चितपणे आपल्याला बरं वाटेल. एवढं जरी केलं तर ह्या सगळ्या त्रासातून म्हणजे शनीचा पीडा आणि गुरुची पीडा यातून तुम्ही तरून जाणार, तुम्हाला काही होणार नाही, हे 100% खरं आहे. मला असं वाटतं की कदाचित तुमच्या पत्रिकेनुसार तुम्हाला कोणता त्रास आहे हे जर कळलं तर तुम्ही अलर्ट राहिला तर तुम्हाला होणारा त्रास कमी,
आणि तुमच्या आनंदात आहे तशी छान वाढ व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्या सिंह राशीच्या लोकांना छानपैकी पुढे हा सगळा काळ सुंदर जावा. आता पिढा असणाऱ्या लोकांना काय सांगितलेलं आहे, 12 असेल तर ज्यांच्या मुलींची सिंह रास आहे त्यांची लग्न जमत नाहीत, प्रयत्न करू नका असं नव्हे, प्रयत्न करत राहा, लग्न होणार. लग्न होण्यासाठी विवाहासाठी अक्षता टाकायच्या नाहीत, बघणे, पाहणे, ठरवणे, साखरपुडा करणे ह्या सगळ्या गोष्टी यात करायच्या. फक्त लग्न करायचं आहे ना तर ते त्यानंतर करू. पण काही जागी आपत्कालीन प्रसंगी लग्न करायचं असेल तर आपण गुरुची शांती करून सुद्धा करू शकतो, त्यासाठी तटायचं नाही. त्यामुळं चुकीची खोटी कारणं सांगून विवाह तटवू नका. विवाह ज्यांचा आहे मुलामुलींचा त्यांचे आनंद बघा. त्यांच्या आयुष्यात जर ह्या गोष्टी एकदा तटल्या आणि पुढे गेल्या तर त्या पुन्हा परत येणार नाहीत. लाकडाच्या ओंडक्यासारखं आहे, सागरातला एकदा ओंडका सापडला आणि जोडला नाही तोडला की तो पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही. प्रयत्न करा. ज्या लोकांची राशी आहे त्या लोकांना लग्नाचे योग नसतील तरी सुद्धा लग्न होणार आहेत, आपण लग्न करूया, तुम्हाला अडचण काय येणार नाही. ज्या लोकांना पीडा होणार आहे त्या पीडेपासून मी प्रार्थना करतो की ह्यांना निश्चितपणे आराम मिळावा आणि तुम्ही ह्या वर्षभरामध्ये ह्या सगळ्यातून तरुण जाणार, काही त्रास न होता एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.